त्याला एक कारण आहे की भारत सरकारच्या वतीने महाराष्ट्र सरकारने बहुजन समाजाच्या ज्या जाती आहेत त्याची विभागणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अ ब क ड अशा विभागणी आहे, त्यामुळे आपल्या समाजाची विभागणी होणार आहे आणि विभागणी झाल्यामुळे जे आपल्याला आरक्षण मिळणार आहे त्याची पण विभागणी होणार आहे। त्यामुळं आपापसात आपल्या समाज बांधवांचे भांडण लागून हा कोणालाही आरक्षण मिळणार नाही आणि हा खूप मोठा कट रचलेला आहे राज्य सरकारने। त्याच्या विरोधात आपण एक निवेदन आपण दिलेलं आहे आज कलेक्टर साहेबांना, तर त्याच्या वतीने आपण सर्व समाज बांधवांनी आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सुरेश रुप बाळागवडे। आज या ठिकाणी आपण सर्वजण समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। सरकारने एक कट कारस्थान राखलेलं आहे आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये विभागण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। जसा आत्ता सध्याला मराठा वंजारी समाजाचा वाद पेटत आहे महाराष्ट्रामध्ये, तसाच काही प्रकार या अनुसूचित जाती जमातीमध्ये म्हणजे SC वर्गाच्या समाजामध्ये व्हावा असाच काही प्रकार त्यांचं ते धोरण आहे। तर आमचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन असं आहे की अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण जे अ ब क ड जो काही तुमचा प्रकार चाललेला आहे सरकारचा, तो तुम्ही थांबवा, ती प्रक्रिया थांबवावी, एवढंच आमचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे। आमच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय कक्काया। सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज आपण राष्ट्रीय डोर समाज संघटना व पुणे जिल्ह्यातील सर्व समाज बांधव यांच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी निवेदन त्यांना दिलेलं आहे। आणि निवेदन देण्याचं आपलं सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग म्हणजे असा की आजच्या 1.5 वर्षापूर्वी आपण नाशिकला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणापर्यंत निवेदन दिलेले, परंतु या सरकारने अ ब क डच्या माध्यमातून ह्या ज्या जवळजवळ 59 जाती 59 जातीला आम्हाला 13% आरक्षण आहे आणि 13% आरक्षणमधून यांनी ह्या इथल्या शासनाने काय केले, बौद्ध बांधव 60% त्यांना जवळजवळ 7% 7.8% जागा मिळणार आहे। त्यानंतर आमचे मातंग बंधूंना 10% म्हणजे 2.5 जागा मिळणार आहे। चर्मकार समाजाला 1.3 आणि इतर जातींना 1.4 अशा जागा मिळणार आहे। तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की आज आम्ही सर्व बहुजन समाज 59 जाती महाराष्ट्रामध्ये सुखी समाजाने नांदत आहोत। आमचे सर्व मुलं मुली शिक्षणामध्ये याच्यामध्ये सर्वजण आम्ही सवलती मिळत आहेत, पण या सरकारने आम्हाला आपसामध्ये तोडून आपसामध्ये यांचं भांडण कसं होईल आणि भांडण झाल्यानंतर कोण तुला ना मला घाल कुत्र्याला अशा प्रकारचा आमचा प्रकार होणार आहे। त्याच्यामुळं आम्हाला 1.3% चर्मकार असो, ढोर असो, मोची असो, कटवी असो, ओलार असो, माला असो, मादी असो, मादिगा असो, अशा सर्व जातींमध्ये 1.3% फक्त जागा मिळणार आहे। म्हणजे आमचा एकही विद्यार्थी MBBSला लागणार नाही। आज मराठवाड्यामध्ये बघतो, आम्ही मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो तर 7 विद्यार्थी आमचे MBBSला लागले होते। मग इथून पुढे आमचे विद्यार्थी लागणार नाही, आमचे मुलं इंजिनियर होणार नाही, डॉक्टर होणार नाही। या सरकारचं धोरण आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा ज्यांना बंद करायच्या, म्हणजे या दिवशी जिल्हा परिषद शाळा जर बंद झाल्या तर आमचं सगळंच काही नुकसान होणार आहे। तर शासनाला हीच विनंती करतो, आमचा आक्षेप आहे या गोष्टीला, सरकारने हे अ ब क ड करू नये आणि जे काही बडर कमिटीची जे काही त्यांनी जो मांडलेला आहे तो त्यांनी सर्वांसमोर खुला करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्याला, समाजामध्ये तेढ व जातीमध्ये विभागणी जे आमचं आरक्षण आहे, जे जर वाटाघाटी जर अ ब क ड जर विभागणी केलं गेलं तर काहीच उरणार नाही। आमचे मुलं शाळेत जाणार नाही, ॲडमिशन भेटणार नाही, पुढे नोकऱ्या लागणार नाही। त्या कारणाने आम्ही इथं सगळे समाज बांधवाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले। धन्यवाद। बोलायचे तो शिंदे बोला ना थोडं एक शब्द मामा थोडंसं बोला, थोडं 1 मिनिट बोला, 1 मिनिट बोला। आता जेवढं झालं तेवढं बोला थोडं।